संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या आष्टा नगर परिषद निवडणुकीत आमदार जयंत पाटील आणि स्वर्गीय आमदार विलासराव जगशिंदे यांच्या आष्टा शहर विकास आघाडीने सत्ता अबाधित राखली आहे। नगराध्यक्ष पदासहित 24 पैकी 23 जागांवर एकतर्फी विजय मिळवत आमदार जयंत पाटील यांनी आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलंय। नगराध्यक्षपदाचे उमेदवार स्वर्गीय आमदार विलासराव शिंदे यांचे चिरंजीव विशाल शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रवीण माने यांचा पराभव केला। आष्टा शहरातील जनतेने पुन्हा एकदा सत्ताधारी शहर विकास आघाडीवर विश्वास दाखवलाय। मात्र विरोधी अजित पवार राष्ट्रवादीचे एकमेव संजय सावंत विजयी झालेत। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष शिवाजी चोरमुले यांचा पराभव केला। भाजप आणि शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आला नाही। नगराध्यक्ष पदाच्या एकूण 22,862 मतांपैकी विशाल शिंदे यांना 12,703 तर प्रवीण माने यांना 10,000 मते मिळाली। 159 मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे। शिवसेनेचे माजी नगरसेवक वीरशैव कुदळे आणि भाजपचे मंडल अधिकारी अमोल पडळकर यांचा आष्टा शहर विकास आघाडीचे नौखे उमेदवार नासिर हुसेन उर्फ नातू मुजावर यांनी पराभव केला। अमोल पडळकर दुसऱ्या तर वीर कुदळे तिसऱ्या नंबरवरती राहिलेत। आष्टा शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विशाल शिंदे, नगरसेवक पदाचे झुंजारराव पाटील, विजय मोरे, स्नेहा माळी, रागिनी सावंत, तेजश्री बोंडे, मंगल सिद्ध, संगीता सूर्यवंशी, सारिका मदने यांना जनतेने पुन्हा संधी दिली आहे। विजयानंतर आमदार जयंत पाटील, प्रतीक पाटील यांनी आष्ट्यात मतमोजणी केंद्रास भेट दिली। यावेळी आमदार जयंत पाटील, प्रतीक पाटील यांना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आणि गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केलाय। विजयी उमेदवारांनी स्वर्गीय विलासराव शिंदे यांच्या शक्तीस्थळास आणि स्वर्गीय राजाराम बापू यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं आणि शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे। आष्टा येथे स्ट्रॉंग रूम समोर जेव्हा राडा झाला तेव्हा आष्टा येथे मीडियाशी बोलताना जयंत पाटील यांनी आष्टा येथील आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार 4 ते 5 हजार मतांनी निवडून येईल, तसेच नगरसेवक पदाचे 24 पैकी 20 उमेदवार निवडून येतील असं वक्तव्य केलं होतं। हा अंदाज खोटा ठरवत आष्टा येथील जनतेने 24 पैकी 23 उमेदवार निवडून देत आमदार जयंत पाटील यांचा अंदाज खोटा ठरवलाय। ना